नमस्कार, मी तुमच्या हक्काची मैत्रीण साक्षी आज आली आहे ठाण्यात आणि संकल्प महिला गोविंदा पथकांची सराव चालू आहे। तुम्ही माझ्या मागे बघू शकता, सगळ्या मुली मस्त सराव करतायत। तर आता ह्यांच्या स्टोरीज काय काय आहेत, कसे घरामध्ये कन्विन्स करून येतात आणि कसे फॅमिली यांना सपोर्ट करते, ह्या सगळ्या स्टोरीज आपण जाणून घेणार आहोत एक एक करून। तर चला सुरू करूया। हॅलो, नमस्कार, माझं नाव संजना वाघे। मी युरी हिल्समध्ये राहते आणि सध्या झेप्टोमध्ये काम करते। माझ्या फॅमिलीमध्ये 4 जण राहतो, मला मम्मी नाही। सो मला दहीहंडी यामुळे आवडते की मुलंच खेळू शकतात का, असं तर नाही ना, मुली पण खेळू शकतात। माझं नाव मंगल सुरेश कदम आहे। मी 2002 पासून स्टार्ट झाले महिला गोविंदा पथकमध्ये। लग्नानंतर माझी मुलगी पण माझ्यासोबत यायला लागली। मी माझ्या मुलींना, दोन्ही मुलींना मी सपोर्ट पहिल्यापासून करते। जी सुरुवात झाली तिथपासून आजपर्यंत मी मागे हटले नाही। मी आत्तापर्यंत, आता आम्हाला जरी नाही समजत तरी आम्ही पकडायला त्यांना उभी राहतो। माझं नाव गुंजन आहे। मी 2018 पासून येते। मी आधी अशीच खाली उभी राहायची, पण नंतरला मी चढायला लागली, तर मला खूप चांगलं वाटलं की मी दुसऱ्यांवर चढते। जेव्हा मी पहिल्यांदा आलेले, जेव्हा मी चढली ना, तेव्हा मला खूप भीती वाटायची, पण नंतरला मग दीदी मला बोलायला लागली की तू चढ, तू करू शकते। त्यामुळे मला खूप मज्जा येते आता वरती चढायला, आणि हंडी पण फोडायला खूप मज्जा येते। ती माझी सासू आहेत। आमचा मच्छीचा धंदा आहे। पहिलेपासून फॅमिली येते आमची, नणंद वगैरे सगळे येतो आम्ही, पण जास्त करून मला सासूचा सपोर्ट आहे जास्त। आता बरं नाही तरी पण मी तिच्या मागे आलो। पण दोघी आम्ही माय लेकीसारखं राहतो, सासू सुना वाटत नाही। मला दहीहंडी म्हणजे दहीहंडी मला खेळायला खूप आवडतं। आणि फर्स्ट गोष्ट म्हणजे माझी एक फ्रेंड होती, त्याच्या थ्रू मी इथे आले दहीहंडीला। थर लागतात तेव्हा दादा आमची खूप काळजी घेतो। माझे घरचे पण खूप सपोर्टिव्ह आहेत, मला घरचे पण खूप पाठवतात, म्हणजे असं बोलतात की तू जा म्हणून। यांच्या स्टोरीज तर आपण जाणून घेतल्याच आहेत, पण हे संकल्प गोविंदा पथक कसं उभं राहिलं त्यांच्या कोचकडून आणि त्यांच्या TL कडून जाणून घेऊया। सो मी त्यांना बोलवते आता। तर आज मी आले संकल्प महिला मंडळ इथे आणि गोविंदा पथकाची प्रॅक्टिस सुरू आहे। कसे आहात तुम्ही सर? ठीक आहे। मंडळाला कधी सुरुवात झाली आहे? 2002 साली सुरुवात झाली। हे आमचं 24वे वर्ष आहे आणि 2013ला आम्ही 7 ताराचं विक्रम करून झालेलो आहे ऑलरेडी। 2013ला ओके। त्यावेळी मीडिया तेवढं काही पॉप्युलर नव्हतं आणि तेवढं आम्ही पण लक्ष दिलं नाही। आता बाकीच्या लोकांनी लावलेत, ते करतात वेगवेगळे ॲडव्हर्टाइजमेंट, पण आम्ही ते काही करू शकलो नाही त्यावेळेला, म्हणून आम्ही मागे आहे। तर यावर्षी आम्ही 7 थर करणार पूर्ण, असा आमचा मानस आहे। येस, नक्कीच। मुलांना आणि मुलींना ट्रेन करण्यामध्ये किती फरक वाटतो आणि मुलींना ट्रेन करताना कोणते कोणते चॅलेंजेस तुम्हाला फेस करावे लागतात? मला तरी वाटतं, मी अगोदर मुलांना करायचो ट्रेन, नंतर मग मी हे महिला गोविंदा पथक आमचं सुरू झालं। पण मला तरी वाटतं की मुलांपेक्षा मुलींमध्ये चांगली ताकद आहे। बरोबर, म्हणजे त्यांच्या अगदी मनाशी ठरवलं ना त्यांनी, तर त्या काही करू शकतात। इवन त्यांना आपण आता ह्या लहान लहान मुली आहेत, पण त्यांना सांगितलं की नाही तुम्हाला करायचंच आहे, ते करतायत। मुलांपेक्षा मुलींकडे चांगली जिद्द आहे। बरोबर। शारीरिकरित्या बिल्ड करताना काय काय तुम्ही व्यायाम घेता त्यांच्याकडून करून? आम्ही मैदानी व्यायाम घेतो, म्हणजे काही मुली कबड्डी खेळतात, त्यामुळे त्यांचा जो फिटनेस चालू आहे। आणि काही आमच्याकडे जुन्या महिलाही आहेत, म्हणजे त्यांच्या आई की 65 70 वर्षाच्या आहेत, की ज्या सुरुवातीपासून आमच्या बरोबर आहेत आणि त्या आजही आहेत आमच्या बरोबर। काही सासू सुना आहेत, नातवंड सकट आहेत, अशा महिलाही आहेत। गोविंदा हे तुमच्या मनाशी किती जोडलं गेलेलं आहे? खूप, म्हणजे हे नसेल तर मला तरी हे होईल, फरक पडेल, कारण आम्हाला रक्तातच गेले ते की नाही हे व्हायलाच पाहिजे आमचं, असं आहे। तर त्यामुळे याच्या म्हणजे हा सण आल्यानंतर तेवढी आमची अटॅचमेंट असते की नाही व्हायलाच पाहिजे। बरोबर। मुली जेव्हा असतात आपल्याला सेफ्टी पण खूप बघणं गरजेचं असतं, त्या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसे बघता? नाही, सेफ्टी फर्स्ट आहे। जर ज्याची जेवढी कॅपॅसिटी आहे तेवढंच प्रत्येक, म्हणजे आता नवीन महिला गोविंदा पथक तयार होत आहेत, त्यांना माझी एक विनंती आहे, जर आपली कॅपॅसिटी असेल आणि जर शक्य असेल तर करा, नाही तर मग करू नका, असं माझी तरी सांगणं आहे। कारण का आता कॉम्पिटिशन वाढलंय, त्या कॉम्पिटिशनच्या नादामध्ये कुणाला इजा होऊ नये असं माझी तरी इच्छा आहे। कारण आम्ही एवढी वर्ष करतोय,
की ते परमेश्वराच्या कृपाने आजपर्यंत काही झालेलं नाही. पण आम्ही तेवढं लक्ष देऊन करतोय बरोबर. की म्हणजे घाई नाही, गडबड नाही की बाबा कोणाला असं जा तू जा होणार, तसं नाही. त्याचं स्ट्रेंथ बघितला जातो, तो करू शकतो की नाही, तेवढे प्रॅक्टिसमध्ये होतंय की नाही, त्याच्यानंतरच आम्ही त्यांना पुढे. काही कारणांमुळे जेव्हा मुली पथक सोडून जातात तेव्हा कसं वाटते कोच म्हणून? असं 24 वर्षात झालं नाही, फक्त यावर्षी फक्त 2 मुली दुसऱ्या गोविंदा पथकात गेल्यात. पण त्यांचं कारण असं आहे की त्यांच्या म्हणजे माझ्याकडे सुरुवातीपासून घाटकोपर वगैरे तिकडून मुली यायच्या. आता त्यांची लग्न वगैरे झाली आणि आत्ताच्या ज्या मुली आहेत त्या फक्त त्यांच्या नगरात नवीन गोविंदा पथक सुरू झाले. आता ते त्यांच्या शेजारी झाले तर ते आपल्याकडे कसे येणार, म्हणून त्या तिकडे गेल्यात. बाकी असं काही झालेलं नाही, म्हणजे असं कधी वाटलं नाही आम्हाला. पण तरी पण त्यांचं असं वाटतं की अरे हे आपल्याकडे होते तिकडे गेलेत, बाकी काय. चालेल, थँक्यू सो मच. तर संकल्प महिला गोविंदा पथकाची ताई म्हणू शकते मी तुला. मेघना ताई आता आपल्यासोबत आहे. कशी आहेस? मस्त, मी मस्त. कसा सुरू आहे सराव? सराव पहिल्यांदा माझं नाव मेघना रोहिदास खेडेकर. मला खूप असं प्राऊड आहे की मी संकल्प महिला गोविंदा पथकाची एक खेळाडू आहे. म्हणजे एवढी वर्ष मी 6वी 7वीला असताना म्हणजे 2006-07 पासून मी सुरुवात केली. तर हे माझं 19वे वर्ष आहे आणि आमच्या मंडळाचं हे 24वे वर्ष आहे. सो एवढी वर्ष आम्ही कंटिन्यू म्हणजे चांगली प्रॅक्टिस तर करतोच आहे. त्यातल्या त्यात आम्ही 2013 साली एक 7 थराचा आम्ही प्रयत्न केलेला. सो थोडक्यासाठी तो आमचा हुकला आहे. 6.5 लागून ती बसली आहे. सो ह्या वर्षी आमचा खूप प्रयत्न आहे की नाही आम्हाला ह्या वर्षी 7 लावायचेच आहे काही करून, कारण आत्ता बघायला गेलं तर खूप कॉम्पिटिशन वाढलेलं आहे. सो याच्यात आम्हाला आमचं एक आहे अस्तित्व, संकल्पाचं एक अस्तित्व आहे, आम्हाला दाखवून द्यायचं आहे सगळ्यांना. थोडे आमचे प्रॉब्लेम झाले. आम्ही जिथे राहायचो चिरागनगरला, सो ते एरिया रिडेव्हलपमेंटला गेल्यापासून 2 वर्ष आमचे सगळे इकडे तिकडे राहायला गेले. सो लांबून येणं सगळ्यांनाच ते पॉसिबल होत नाही आहे. आता रात्री कोण आता सोडतंय नाही, ज्या एरियात गेले ते तिकडून येणं पण तेवढं पॉसिबल नाही होत आहे. तरी त्यातलं तर जेवढं आमच्या येतात आम्ही तर आमचा प्रयत्न करतोच आहे की आम्हाला लावायचेच आहे. अजून एक मला सांगावं असं वाटतं की 2007 साली जेव्हा पहिल्यांदा स्पेनला गेले होते, तर त्या टायमाला एकमेव महिला खेळाडू होती आणि ती संकल्प महिला गोविंदा पथकाची मोहिनी सावंत गेली होती. सो त्यावेळेला सगळे मुलं आणि एकच महिला खेळाडू होती, ती आमची होती. तर हे माझ्यासाठी तर इवन माझ्या मंडळासाठी पण खूप प्राऊड मुवमेंट आहे. लास्ट इयर जे स्पेनला गेले होते, जे 10 मुली गेले होत्या त्याच्यात मी पण गेले होते. सो एक मला चांगलं वाटतं की मी माझ्या मंडळासाठी काहीतरी करते. इवन मंडळामुळे मला एवढं अपॉर्च्युनिटी मिळाली आहे, सगळं मिळालं आहे, हे मला खूप खूप चांगलं वाटतं आहे. येस. आणि बऱ्याचशा महिला वर्किंग आहेत, तू सुद्धा काम करत असशील. सो या सगळ्या गोष्टी सांभाळून प्रॅक्टिसला येणं आणि परत मग काम करणं कसं बॅलन्स करते या गोष्टी? आमच्या मोस्ट ऑफ महिला तर कामालाच आहे. इवन बाकी स्कूल कॉलेज सगळं आहे. मी स्वतः एक स्पोर्ट्स टीचर आहे, PE टीचर आहे. सो दिवसभर शाळेत क्लास घेणं, कंटिन्यू उभं राहणं ते आहे. त्याच्यानंतर इथे येऊन उभं राहायचं का, तर ती जिद्द आहे मनात की नाही आमच्यासाठी नाही. आता इवन आम्हाला असं कोण ओळखत नाही, पण संकल्पाचं नाव म्हणून की बाबा ही संकल्पाची मुलगी आहे. आता कोणी जरी नाव घेतलं तरी फक्त मेघना नाही घेते, संकल्पाची मेघना आहे. त्या नावाला आम्हाला ठेवायचं आहे, त्या नावाला वर न्यायचं आहे. मीच नाही, ह्या जेवढ्या सगळ्या आल्या त्या त्यासाठीच आहेत की नाही कितीही काही झालं सगळे दमून येत आहेत, सगळं होतं आहे, घरातली कामं आहेत, सगळं बॅलेन्स करून हा वेळ आपला 1-2 तास जे आहेत नाही आपल्याला प्रॅक्टिस करायचीच आहे, त्या जिद्दीनेच सगळे येत आहेत. येस. जेव्हा आपण मुलींना घेऊन काहीतरी स्पोर्ट्स करत असतो, गर्दीमध्ये ट्रॅव्हल करत असतो, तेव्हा मुलींची सिक्युरिटी खूप इम्पॉर्टंट असते. येस. सो तुम्ही असं या गोष्टींची कशी काळजी घेता? आम्ही पहिली गोष्ट तर आम्ही इथून जे निघतो आमचे 2 बस असतात कंटिन्यू. त्याच्यात पण असं कोण हे नाही करत की बाबा मी महिला आहे, मी असं सेफ राहील असं कोणाचं नसतं. जेव्हा आम्ही कुठे पण जातो किंवा थराला जातो, मोस्ट ऑफ तिथे पुरुष गटच असतात. आम्ही आमची एक चेन बनवत जातो. सो मधून आहे ते कंटिन्यू आपले महिला गोविंदा चालतच असतात कंटिन्यू. बाजूला आम्ही एक चेन बनवत असतो आणि त्याच्यावर आम्ही पण त्यांना सेव्ह करत असतो. इवन असं आमच्याबरोबर एवढ्या वर्षात 24 वर्षात असं कधीच नाही झालं की एखाद्या
पुरुष गोविंदा पथकाने किंवा काय असं आमच्याबरोबर किंवा कोणाबरोबरच गैरव्यवहार कधीच नाही केला. एवढ्या मोठ्या मोठ्या हंडीला जातो आपण, पण कधीच त्यांच्याकडून की चुकून पण आपलं ते हात नाही. उलट त्यांना कळलं की महिला गोविंदा पथक येतात, ते स्वतःहून जागा करतात, ते स्वतःहून साईडला होतात. नाही, इवन आम्ही थर पण जेव्हा लावतो आमच्या इथे, जर आमचं तेवढा सेट असेल कंटिन्यू, मुलं आम्ही ओळखत पण नसेल बट आहे, त्यांना एक असतं की नाही महिला गोविंदा पथक आहे, आपल्याला त्यांना सपोर्ट करायचाच आहे. भले ते तिथे 4 तास थांबले असतील आणि आम्ही गेल्यावर आमचा नंबर असेल तरी ते आम्हाला उभे राहून सपोर्ट करतात. म्हणजे असं एक ही भावना आहे, ही आपली दहीहंडीचं भावना आहे, त्याला आपण नाही काय करू शकत. तिथे त्या दिवशी फक्त एक दहीहंडी म्हणूनच असतं, कुठलं मंडळ आहे कुठलं काय आहे असं कधीच नसतं. तो एक ते खूप छान वाटतं. येस, आणि आपल्या मुंबईची आणि आपल्या सणांची स्पेशालिटीज आहे की वुमेन सेफ्टी खूप इम्पॉर्टंट असते त्याच्यामध्ये. तुझ्या मनाशी किती जोडली गेली आहे दहीहंडी? माझ्या मनाशी तसं बघितलं तर मी लहानपणी म्हणजे मी असंच आलेले की चला काहीतरी आहे एरियात, एक काहीतरी होतं आहे म्हणून चल बघायला जाऊ. पण पहिल्याच वर्षी जी मी वर चढली आहे मी तेव्हापासून मला नाही आठवत आहे मी कधी खाली राहिली आहे. फक्त गेल्या वर्षी मी कबड्डी प्लेअर पण आहे, सो कबड्डी खेळताना मला इंजुरी झालेली, नीचं माझं ऑपरेशन झालं गेल्या वर्षी. सो ते जस्ट झालेलं तर मला लास्ट इयर चढायला नाही भेटलं. तर एवढ्या वर्षात एक दुःख काय असतं, मी एक खऱ्या खेळाडूचं सांगू शकते की मी खालून माझा थर बघत होती. माझी खूप इच्छा होती की मी वर जावं, मी चढावं, पण तेवढं माझं बॉडी साथ नव्हती देत कारण जस्ट ऑपरेशन झालेलं, सो ते थोडं डिफिकल्ट होतं. पण एक वर्ष सोडला तर मी कधीच खाली बघून किंवा असं नाही म्हणते की खाली जे असतं त्यांचं हे असतं, पण जे आलंय मनात नाही काही करून मला चढायचंच आहे ते एक होतंच आहे. इवन सगळ्यांचंच होतं की नाही कितीही काही होऊ दे वर चढायचंच आहे. आणि थर मला कुठेही उभी करू दे चालेल, पण माझे थर लागले पाहिजे, मंडळाचे थर लागले पाहिजे, एक हे आहे. बोल बजरंग बली की जय, गणपती बाप्पा मोरया.